कोई द्रौपदी का चीरहरण की बात कर रहा है, अलग अलग देवियों का नाम लिया जा रहा है। हम सब यहाँ सांसद हैं, फीमेल मेल इररिस्पेक्टिव ऑफ दैट, हम लोग हमारे संसदीय क्षेत्र का प्रतिनिधित्व करते हैं। एक जिम्मेदार व्यक्ति के नाते हम यहाँ आके बैठते हैं। हम यहाँ जब आते हैं तो हम कॉन्स्टिट्यूशन की ओथ लेते हैं कि हम ये पार्लियामेंट की मर्यादा रखेंगे, हम हमारे संसदीय क्षेत्र के लोगों का सवाल पूछेंगे और हम हमारे संसदीय क्षेत्र के लोगों का प्रतिनिधि के नाते यहाँ आके बैठते। महोदय, आपने मुझे शून्यकाल में बोलने का अवसर दिया। आज मैं सदन के समक्ष हमारे आदिवासी समाज की भावनाओं से संबंधित एक अत्यंत संवेदनशील मुद्दे पर सरकार का ध्यान आकृष्ट करना चाहूंगी। अमर बलिदानी ख्वाजा नाइक का जन्म मध्य प्रदेश के सेंधवा में हुआ था और वो भिल समाज के राष्ट्रीय नायक की तरह भी जाने जाते हैं। आया नहीं, किधर बादल है देखा नहीं है, परिस्थिति तो वैसी ही थी, ठीक है नहीं? कौन आता था बताओ? आज तक कोई खासदार को आपने देखा नहीं, खासदार ने भी आपका गांव कभी देखा नहीं, पहली बात। लेकिन मैंने ये सोचा, मैं आदिवासी समाज की बेटी हूँ, आदिवासी समाज के लिए कोई सोचे ना सोचे मैं सोचूंगी और आदिवासी लोगों के लिए आखिरी गांव तक मैं रोड बनाऊंगी। जवळपास पाणी पुरवठा योजना 80 लाखाची, 20 लाखाचं समाज मंदिर म्हणजे 1 कोटी रुपये आणि हे 44 लाखाचं म्हणजे जवळजवळ 1.5 करोड रुपयाचं काम हे आपल्या या सातरपाड्यामध्ये मी मंजूर करून दिलेलं आहे। आता तुम्ही विचार करा, आज आपलं गाव आहे काय एवढं मोठं नाही, छोटंच गाव आहे, पण दहिवेल मध्ये आम्ही 1 कोटीचे कामं दिले, 1 कोटी 1.5 कोटीचे कामं दिले, त्याच्या बरोबरीचे कामं तुमच्या सातरपाड्यामध्ये। अशा स्वरूपाची चौफेर कामगिरी बजावणाऱ्या आदिवासी कन्या खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा सध्या मोदी सरकारच्या वरिष्ठ वर्तुळात मोठा बोलबाला आहे। वैविध्यपूर्ण क्षमतांमुळे महिला सुरक्षा संबंधित राष्ट्रीय समितीवर आणि जलजीवन मिशन योजनेच्या राष्ट्रीय समितीवर सुद्धा खासदार डॉक्टर हिना गावित यांना मानाचं स्थान आहे। असं असूनही लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष भेटी देणं, संवाद करणं, विकास कामांना गती देणे यात त्या सतत व्यस्त दिसतात। हे सगळं सांभाळतानाच विविध अभ्यास दौऱ्यांनिमित्त विदेशातल्या दौऱ्यांमध्ये सुद्धा त्या व्यस्त असल्याचं नेहमी पाहायला मिळतं। बहुअंगी कार्यपद्धतीमुळे खासदार डॉक्टर हिना गावित या धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणातल्या प्रमुख आकर्षण बिंदू बनल्या असून खानदेशातल्या या पहिल्या एकमेव अशा महिला खासदार आहेत ज्या वैविध्यपूर्ण कामांच्या संदर्भाने सर्वाधिक चर्चेत राहिल्या आहेत। एकंदरीतच खासदारकीची त्यांची 9 वर्षांची वाटचाल देश पातळीवरच्या राजकारणात दखलपात्र ठरू पाहत आहे। त्यामुळेच की काय, सलग 7 वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित होण्याचा विक्रम नोंदवल्यानंतर आता खासदार डॉक्टर हिना गावित या संसद महारत्न पुरस्काराने सन्मानित होणार आहेत। महासंसदरत्न हा पुरस्कार त्यांना नुकताच घोषित झाला असून दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली इथे एका भव्य सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। आदिवासी दुर्गम भागाचं देशाच्या संसदेत प्रतिनिधित्व करताना बजावलेली कामगिरी आणि निभावलेलं अभ्यासपूर्ण नेतृत्व याची दखल घेऊन हा पुरस्कार घोषित केल्याचं संबंधित संस्थेने म्हटलेलं आहे। चेन्नईतली प्राईम पॉइंट फाउंडेशन ही NGO आणि ई मॅगझिन प्रेस सेन्स यांच्याद्वारे 5 वर्षातून एकदा हा संसद महारत्न पुरस्कार दिला जातो। तर मित्रांनो, मी योगेंद्र जोशी आणि आपण पाहत आहात NDTV न्यूज वर्ल्ड। त्याच्या या पुरस्काराच्या सविस्तर बातम्या प्रसिद्ध झालेल्या असल्यामुळे इथे त्यावर अधिक बोलून आपला वेळ मी घेणार नाही, परंतु जाहीर झालेल्या या पुरस्काराच्या निमित्त खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या कार्यपद्धतीवर मात्र थोडक्यात प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। यात महत्त्वाचं हे आहे की भारतीय जनता पार्टीकडून खासदार डॉक्टर हिना गावित यांना प्रतिष्ठेचे राष्ट्रीय प्रवक्तेपद दिले जाणे, पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना महिला सुरक्षा संबंधित राष्ट्रीय समितीवर स्थान देणे, जलजीवन मिशन योजनेसंबंधित राष्ट्रीय समितीवर सदस्यत्व देणं, शिवाय संसदेत अतिमहत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याची जबाबदारी भाजपाच्या वरिष्ठांकडून सोपवली जाणे आणि दुसरीकडे देश स्तरावरच्या मान्यवरांचा सहभाग असलेल्या संस्थेकडून लगातार संसदरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जाणं, हा सगळा घटनाक्रम दुर्गम आदिवासी भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार डॉक्टर हिना गावित यांचा दिल्लीच्या वर्तुळात
आवाज बुलंद होत असल्याचं निदर्शक मानलं जात आहे. डॉक्टर विजयकुमार गावित हे आदिवासी विकास मंत्री असून खासदार डॉक्टर हिना गावित त्यांच्या मोठ्या कन्या आहेत. लहान कन्या डॉक्टर सुप्रिया गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. परिणामी गावित परिवार धुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या राजकारणाचं पॉवर स्टेशन बनल्याचं म्हटलं जातं. अर्थातच खासदार डॉक्टर हिना गावित या पॉवर स्टेशनच्या प्रमुख हिस्सा आहेत. या पॉवर स्टेशनचा लाभ लोकांना होत आहे किंवा नाही याची खात्री ग्रामीण भागात फिरल्यानंतर नक्कीच पटते. आपण सर्वजण जाणतातच की नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत दोनदा निवडून आलेल्या खासदार डॉक्टर हिना गावित या बहुअंगी क्षमता लाभलेल्या अष्टपैलू खासदार आहेत. शालेय जीवनात उत्तम क्रीडापटू होत्या. उच्च विद्याविभूषित असण्याबरोबरच त्या कलारसिक आहेत. संगीत गायनात नुसती कोडी राखलेली नाही तर संगीत विशारद उत्तीर्ण आहेत. खासदार असूनही अनेकदा गणपती मिरवणूक असो, गरबा मंडळाचा कार्यक्रम असो, पारंपरिक आदिवासींचा सोहळा असो, ढोल लेझिमच्या तालावर नाचून आणि दांडिया खेळून अथवा पारंपरिक आदिवासी नृत्य करून इतरांचा आनंद द्विगुणित करताना त्या नेहमीच पाहायला मिळतात. त्यातून त्यांचा लोकसहभाग अधोरेखित होतो. त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप अशी की जातील त्या ठिकाणी त्यांच्या भोवती युवक युवतींचा, महिलांचा आणि वयोवृद्धांचा गराडा पडलेला दिसतो. परंतु न कंटाळता सर्वांशी आपुलकीने संवाद करणं ही त्यांची खासियत बनली आहे. आपले व्यक्तिमत्व असं प्रभावी ठेवण्याबरोबरच कर्तृत्वाचा आलेख सुद्धा त्यांनी उंच राखला आहे. आपल्यामधलं प्रत्येक गाव विकसित व्हावं, प्रत्येक गावातल्या महिला आत्मनिर्भर बनाव्या, प्रत्येक पाड्यातील आदिवासी स्वबळावर उभा राहावा यासाठी दक्ष राहून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोटतिडकीने योजना पोहोचवण्यात डॉक्टर हिना गावित नेहमीच प्रयत्नशील असतात आणि याचा अनुभव लहानातले लहान गावं सध्या घेत आहेत. ज्या गावांकडे कधीच कोणता लोकप्रतिनिधी फिरकलेला नाही त्या गावांना कोटी कोटी रुपयांची विकास कामं सुरू झाल्याची पाहायला मिळतात. तिथल्या तरुणांना आणि महिलांना रोजगाराची दिशा मिळत असल्याचं पाहायला मिळतं. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामांना गती देण्याची त्यांची कार्यपद्धती तर सध्या चर्चेचा विषय आहे. नंदुरबार जिल्ह्यात पूर्णत्वाला येत असलेले दुपदरी आणि चौपदरी रस्ते, वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना, नंदुरबार रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण, आरोग्य प्रश्नांची सोडवणूक यासारखी त्यांनी केलेली अनेक ठळक विकास कामं सांगता येतील. आपसुकच लोकांकडून या कामाची पावती जाहीरपणे दिली जात असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. आज आपण आमच्या गावाच्या विकासासाठी जो निधी उपलब्ध करून दिला त्याचे फलित तुम्ही गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदातून पाहू शकता. प्रत्येक तालुक्याला कोट्यवधी रुपयांच्या रस्ते कामासाठी त्यांनी मिळवून दिलेला निधी ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू बनली आहे. जलजीवन मिशन योजनेतून अनेक दुर्लक्षित गावांना मिळवून दिलेली पाणी योजना, दुर्गम पहाडपट्टीतल्या गावांमध्ये केलेलं विद्युतीकरण, पंतप्रधान आवास योजनेचा लाखो विद्यार्थ्यांना दिलेला लाभ, केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी दिलेली चालना, त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजना आणि तत्सम योजनांचे पाड्यापाड्यात पोहोचवलेले लाभ याचे पण दाखले पाहायला मिळतात. मतदारांना दिलेला शब्द पूर्ण करणे हे एकमेव ध्येय आणि प्रत्येक गावाचा विकास हा एकच ध्यास डॉक्टर हिना गावित पूर्णत्वास नेताना दिसत आहेत. अशा लोकप्रतिनिधीला महासंसद रत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणं त्यांच्या चाहत्यांना यथायोग्य वाटणं स्वाभाविक आहे.